मंगळवारी दिवसभर पावसानं झोडपल्यानंतर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे। त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येते। मोनोरेलची सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मंगळवारी काल भक्तिनगर चेंबूर स्थानकादरम्यान मोनोरेल अचानक बंद पडून 550हून अधिक प्रवासी अडकले होते। मात्र रात्रभर युद्धपातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर मोनोसेवा ही आता पूर्वपदावर आली आहे। तर दुसरीकडे तीनही मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा सुरू झालेली आहे। रेल्वे रुळावरती साचलेलं पाणी ओसरल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा सुरू झाली आहे। तर हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतायत। तर पश्चिम मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आहे। मुसळधार पावसानंतर पुण्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत। तर 7 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या असून 4 एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत। पावसाचा जोर काल प्रचंड पाहायला मिळालेला होता। त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती त्याचा थेट परिणाम पाहायला मिळालेला। आज मात्र ही वाहतूक पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की दादर स्थानकामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्ववत झालेली आहे। अनेक ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकल सेवा ही खंडित झालेली होती। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा ही आज बंद असणार आहे। त्या ट्रॅकवरती पाणी असल्यामुळे डेक्कन क्वीन कोयना अशा अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरती कालच्या पावसाचा थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। मध्य रेल्वे पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं आहे। काही ठिकाणी 5 ते 10 मिनिटं उशिराने वाहतूक सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर हार्बर मार्गावरती सुद्धा 5 ते 10 मिनिटं लोकल सेवा उशिराने सुरू आहे। त्याचबरोबर उपनगरीय सेवेमध्ये पश्चिम रेल्वेचा विचार केला तर पश्चिम रेल्वेवरती सुद्धा साधारणपणे वाहतुकी पूर्ववत झालेली आहे। कुठल्याही पद्धतीचा अडथळा तिथे निर्माण होत नाही। त्यामुळे वाहतुकी पूर्ववत आहे, परंतु आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश हे प्रशासनाने दिलेले आहेत। आजही रेड अलर्ट कायम असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। उपनगरीय भागांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि त्या काळामध्ये घराबाहेर पडत असताना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा प्रशासनाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल सेवा जरी पूर्ववत झालेली असली तरी सुद्धा पावसाचा जोर येत्या काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। उमेश गोळीकरसह सुष्मिता पाटील, मुंबई।